आता 12 तुम्ही नक्षलवादी मारले आणि त्यानंतर सर्च ऑपरेशन केलं, पुन्हा फायरिंग सुरू झाली. मिलिंद तेलतुंबडे याला कधी गोळी लागली? म्हणजे एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही की त्याला कधी गोळी लागली, हं. पण त्याची टीम शेवटपर्यंत हं. फाईट करत होती. 3 ते 4च्या दरम्यान हं. तो आणि त्याची टीमला बेसिकली तो याच्यामध्ये ठार झाले चकमकीमध्ये. ते एका जागी अडकले होते आमच्या ॲम्बुशमध्ये, हं. सुटू शकत नव्हते ते, आणि त्यामुळे त्यांचा फोर्स भरपूर हं. येत होता. सो बेसिकली ते काय करतात, ज्यावेळेस ते अडकतात त्यावेळेस चार्ज करतात, हं. वेगवेगळ्या घोषणा देतात, बरं. शिवीगाळ करतात, बरं. आणि तिथून मग ते चार्ज करून फायरिंग पोलिसांना शिव्या घालतात. चार्ज करून पळण्याचा प्रयत्न करतात. जिथून जे जर का अडकले ते एखादे वीक स्पॉट बघून तिथून पळण्याचा प्रयत्न करतात. आणि तिथंच आपला जवान जो जखमी होता, ज्याला 2 गोळी लागल्या होत्या, तो तिथून दटून पडला होता. किती पोलिसांना गोळ्या लागल्या? 2 जणांना गोळ्या लागल्या. 2 जणांना. येस. एकाला डोक्यात गोळी लागली होती, अशी घासून गेली होती डोक्याला, हं. आणि दुसऱ्याला 2 गोळ्या लागल्या होत्या. दोन्ही सुखरूप आहेत फॉर्च्युनेटली. कुठला कठीण प्रसंग? कठीण प्रसंग शेवटचाच होता, ज्यावेळेस हे सर्व चालू होतं. त्यावेळेस शेवटच्या 1 तासामध्ये भरपूर फायरिंग चालू होती. आपल्या जवानाला गोळी लागली होती. त्यावेळेस महत्त्वाचं डिसिजन असतं की करायचं काय आता. डू वी इव्हॅक्युएट ऑर डू वी कम्प्लीट द टास्क. सो वी डिसाइडेड की आपण डटून राहायचं. ही जी पार्टी त्यांची अडकलेली आहे, त्यावेळेस आम्हाला माहीत नव्हतं की हा मिलिंद तेलतुंबडे तिथं अडकलेला आहे. कारण ते सो यू हॅव टू अंडरस्टँड की ते फार थिक फोलिएज असतं, अंडरग्रोथ फार आहे तिथे, आणि त्या अंडरग्रोथमध्ये दिसत नाही एक्झॅक्टली समोर कोण आहे, फक्त फायरिंग चालू आहे आणि फार क्षणाचा तो प्रसंग असतो. पण कोणीतरी इम्पॉर्टंट माणूस अडकला आहे जेणेकरून एवढी फायरिंग चालू आहे, त्यामुळे कळत होतं. ते बॉडी पाहिल्यानंतर लक्षात आलं की हे मिलिंद तेलतुंबडे. मिलिंद तेलतुंबडेवर कारवाई करणं किंवा त्याला ठार मारणं किती महत्त्वाचं होतं? फार महत्त्वाचं होतं, कारण तो सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची जी सेंट्रल कमिटी आहे, नक्षलवाद्यांची जी सेंट्रल कमिटी आहे, जी त्यांची हायेस्ट बॉडी आहे. हायेस्ट बॉडी इज पॉलिट ब्युरो नंतर एक्झिक्युटिव्ह कमिटी जी आहे ती सेंट्रल कमिटी आहे. सेंट्रल कमिटी म्हणजे आपल्याकडचं कॅबिनेट मिनिस्ट्री तुम्ही म्हणू शकता. त्यामध्ये महाराष्ट्राचा एकच माणूस आहे, तो आहे मिलिंद तेलतुंबडे. तो ठार झाला. तो त्याच्यामुळे तो फार महत्त्वाचा होता. त्याची जी एखादी क्राऊड पुलिंग कॅपॅसिटी जी होती फॉर मराठी जी जनता होती त्यांच्यासाठी, ती फार महत्त्वाची होती आमच्यासाठी. आणि तो एक उभरता नेता होता, कारण तो जेवढे सेंट्रल कमिटी मेंबर्स आहेत ते सर्व 70s आहेत, 80sमध्ये आहेत, एकदम म्हणजे म्हातारे झालेले आहेत. पण हा एक असा नेता होता जो उभरता नेता होता, जो रिलेटिव्हली यंग होता. त्यामुळे तो पुढे जाऊन नक्कीच सेंट्रल कमिटी चीफ झाला असता. त्याने केलेल्या पण कारवाया याच्या अगोदर, आणि तो पुढे जाऊन सेंट्रल कमिटीचा पूर्ण चीफ झाला असता. त्यामुळे त्याला बेसिकली त्याचा बंदोबस्त करणे फार महत्त्वाचं होतं. भूपतीचा आणि तुमचा कधी सामना? नाही, म्हणजे असं समोरासमोर कधी झालं नाही, किंवा एका चकमकीमध्ये म्हणलं जातं की तो होता म्हणून, त्यावेळेस आमच्यावर ॲम्बुश झाला. वर्ष कुठलं? 2021 मध्ये मार्चमध्ये ही जी कारवाई आहे ती 13 नोव्हेंबरला केली होती मिलिंद तेलतुंबडेची. त्याच्या अगोदर मार्चमध्ये एक एन्काउंटर आम्ही केलं होतं. त्यामध्ये माझ्या एका जवानाला गोळी लागली होती. आणि त्या एन्काउंटरमध्ये किती नक्षल? त्यामध्ये वी कुड नॉट रिकवर बॉडीज. आम्हाला बॉडी ते पळून गेले. येस, म्हणजे पळून नेतात, ताबडतोब बॉडीज गायब होतात. पण तरी इंटेलिजन्सवरून आम्हाला कळालं की 3 बॉडीज आहेत. 3 बॉडी आम्ही. ते कुठल्या जंगलामध्ये झालं होतं? ते छत्तीसगड बॉर्डरला झालं होतं, बट एक अबुजमाळ एरिया आहे तिथे, त्या अबुजमाळ एरियामध्ये झालं होतं.